नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। संस्थेमध्ये कार्यकारिणी अस्तित्वात नसताना श्री व्यंकटेश प्राथमिक विद्यालय येथे बेकायदेशीरपणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली आहे। त्यामुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निराधार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली। या पत्रकार परिषदेला व्यंकटेश शिक्षण संस्थेचे सदस्य गंगाधर मंठाळे, बाबूराव वाघमारे उपस्थित होते। व्यंकटेश शिक्षण संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र ब्रिजमोहन अग्रवाल, सचिव प्रशांत शिवाप्पा पटणे व त्यांच्या सहकार्यांनी शिक्षकांच्या भरतीबद्दल बनावट डॉक्युमेंट करून ज्या मान्यता घेतल्या त्या सगळ्या बोगस आहेत। त्या बोगस मान्यता माननीय डेप्युटी डायरेक्टरने रद्द केल्यात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश माननीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आहेत आदेश। त्याप्रमाणे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक फुटाणेताई यांनी त्यांच्यावर गुन्हे FIR नोंद करावेत अशी आमची मागणी आहे आणि अशा चोरांना शासनाने वेळीच त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही अपेक्षा करतो। जर का शासन म्हणजे शिक्षणाधिकारी जर टाळाटाळ करत असेल गुन्हे दाखल करण्यासाठी तर आम्ही हा लढा तीव्र करणार आहोत, लढा चालू ठेवणार आहोत।